Now let us learn how to find the distance between any two points. You know the distance formula. Again, AB is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Now, practice set 5.1, question number 1, very important. Find the distance between pair of the following points. So here, the first example, A coordinate is given 2, 3 and B coordinate is 4, 1. So here, again, x1, y1, this is the first, असं लिहायचं आपण. नेक्स्ट सेकंड कोऑर्डिनेटला हे तीन रेषा येतात, कोऑर्डिनेट याचा अर्थ तो कोऑर्डिनेट. सो बी कोऑर्डिनेट 4, 1, कोऑर्डिनेट इज x2, y2 असं प्रथम लिहून घ्यायचं. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला, by using distance formula, so write here the distance formula. AB is equal to square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So now put the values. AB is equal to square root of, look here, x2 4 minus x1 2 bracket square plus in bracket y2 1 minus y1 3 bracket square. So solve it. Square root of 4 minus 2, that is 2 square, plus 1 minus 3, that is 3 minus 1, that is minus 2, because 3 is a greater number, so minus 2 bracket square. So therefore we get is equal to, as it is, square of 2 is a 4, square of negative 2 is also 4, so 4 plus 4, that is square root of 8. Now you know square root of 8 separate two factors such that taking one as a perfect square number, so is equal to square root of 4 into 2, 4 दूने 8. So therefore last answer AB is equal to 2 root 2. Look here, AB is equal to 2 root 2. So this is the distance between the point A and B. या पद्धतीने तुम्हाला डिस्टन्स काढायचे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. नाउ द सिक्स्थ एक्झाम्पल, अगेन I write here W coordinate negative 7 by 2, 4 and X coordinate 11, 4. So write here the coordinate x1, y1, coordinate x2, y2. So by distance formula, Wx is equal to square root of, write the formula, x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So is equal to square root of, put the values, x2, look here, 11. Now look here, नीट ऑब्झर्व करा मी काय सांगतो ते. जेव्हा x2 ही व्हॅल्यू 11 आहे, मध्ये आपलं मायनस साइन आणि हे पुन्हा मायनस आहे, त्यामुळे हे मायनस इन ब्रॅकेट मायनस असं करत बसायचं नाही. जेव्हा x2 मधून x1 मायनस करायचा असेल आणि x1 जर निगेटिव्ह असेल तर तो निगेटिव्हचा ऑटोमॅटिक काय होतो, पॉझिटिव्ह 7/2. कशामुळे पॉझिटिव्ह झाला, कारण का आपलं फॉर्म्युला बघा, x2 मायनस हे मायनस साइन आणि पुढचं मायनस साइन, त्यामुळे इथे प्लस होणार आहे. प्लस अगेन y2, look here, y2 is a 4 minus y1 is a 4, so 4 minus 4 bracket square. So solve it. So square root of, आता यांचा डिनॉमिनेटर सेम करूया. So here is 2, you know, here is 1, 11 दुने 22 प्लस 7 एके 7 अपॉन, आपण डिनॉमिनेटर सेम केलाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 minus 4, that is 0. ते सोडून द्या, म्हणजे इथे काय उपयोग नाही त्याचा. 4 minus 4 0 स्क्वेअर ते लिहित बसायचं नाही. सो नेक्स्ट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 22 आणि 8 30, 30 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर, 30 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे 22, 11 दुने 22, 7 एक
इथे चुकलंय आपलं थोडंसं, थांबा एक मिनिट हा. इथे आपण 7 दुणे घेतलं, 7 एके 7, इथे 7 होते, 1 आहे तिथे, त्यामुळे 7 म्हणजे इथे 7. परत एकदा बघा, 11 दुणे 22, 7 एके 7. आता 22 आणि 7 इथे झाले 29. सो 29 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर, 29 अपॉन 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे पुढचे 4 - 4 0 आहेत, ते गेले. आता 29 चा वर्ग 729. सो स्क्वेअर रूट ऑफ 729. परत एकदा बघा, 841. परत माझ्या बरोबर, सो स्क्वेअर ऑफ 29 इज 841. पण इथे लक्षात ठेवा, इथे यासाठी इथे फक्त, कारण आता पुढे संख्या नाही म्हणून आपण याचं स्क्वेअर रूट आणि त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे आपण नववीला शिकल्याप्रमाणे सरच्या नियमाप्रमाणे याचं डायरेक्ट उत्तर 29/2 पण येतं, पण तुम्ही करा स्क्वेअर करून. सो 29 स्क्वेअर इज 841/4. सो अगेन टेकिंग स्क्वेअर रूट, so we get 29/2. so this is the answer. so here wx, distance wx is equal to 29/2. बघा, फ्रॅक्शनचं जर एक्झाम्पल असेल तर या पद्धतीने डिस्टन्स काढायचे आहे. आता या डिस्टन्सच्या साहाय्याने आपल्याला अनेक गणितं सोडवायचे आहेत, त्याचा विचार आपण आता करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण डिस्टन्स कसं काढायचं ते पाहिलं. आता या डिस्टन्सचा वापर करून अनेक तुम्हाला गणितं सोडवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, पॉइंट्स कोलिनियर आहेत का, त्यानंतर एखादा दिलेला स्क्वेअर असेल तो स्क्वेअर आहे का, एखादा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल तो आहे का, आयसोसेलेस ट्रायंगल आहे का, हे सगळं तुम्हाला डिस्टन्सच्या साहाय्याने सिद्ध करायचंय. व त्यामुळे डिस्टन्स तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. मग आता त्या डिस्टन्सच्या साहाय्याने कोलिनियर पॉइंट कसे सिद्ध करायचे त्याचा विचार आता आपण करूया. सो क्वेश्चन नंबर 2, डिटरमाइन व्हेदर द पॉइंट्स आर कोलिनियर ऑर नॉट. आता इथे बघा, इथे पहिलंच गणित दिलेलं आहे, मी एकच गणित घेणार आहे आणि सेम टू सेम बाकीचे गणित तुम्ही सोडवायचे. So A coordinate is given 1 -3, B coordinate is given 2 -5, and C coordinate is given -4 7. And the question is to find if these 3 points are collinear or not. मग आपण काय करायचं, तर कोलिनियर ऑर नॉट हे पॉइंट आपल्याला आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला 3 डिस्टन्स काढावे लागतील. फर्स्ट AB डिस्टन्स काढायचा, दुसरा BC चा डिस्टन्स काढायचा आणि तिसरा AC चा डिस्टन्स काढायचा. बघा, AB, BC आणि AC. आता या तिघांचे डिस्टन्स काढल्यानंतर त्या तिघांचे डिस्टन्स नंबर 1, 2, 3 नंबर द्यायचे आणि त्यापैकी कोणत्या तरी दोघांच्या डिस्टन्सची ऍडिशन ही जर तिसऱ्या इतकी आली तर ते पॉइंट कोलिनियर आहे, अदरवाइज नाही. बघा, आता तुम्हाला कळलं काय काय करायचं. प्रथम आधी तिघांचं डिस्टन्स काढायचं. प्रथम AB, नंतर BC, नंतर AC. डिस्टन्स काढल्यानंतर कोणत्या तरी दोन डिस्टन्सचे ऍडिशन तिसऱ्या इतके आहे का, असेल तर ते पॉइंट कोलिनियर, नसतील तर ते पॉइंट नॉट कोलिनियर. मग आता आपण बघूया प्रत्यक्ष. आता इथे x1 y1 वगैरे लिहित बसायचं ना, तर तुम्हाला ओरल यायला पाहिजे. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डायरेक्ट बाय डिस्टन्स फॉर्म्युला, एकदाच फॉर्म्युला लिहायचा, सारखा लिहायचा नाहीये, एकदाच लिहायचा आहे. AB इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुमचा डिस्टन्सचा तुम्हाला स्पीड आला पाहिजे, कारण भरपूर डिस्टन्स पुढे पुढे काढायचे. स्क्वेअर रूट ऑफ x2, लुक हियर, x2 2 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1, लुक हियर, -5, पुढची निगेटिव्ह आहे म्हणून ती झाली +3 ब्रॅकेट स्क्वेअर. बघा मग असे काय सांगितले, त्यामुळे पहिल्या निगेटिव्हचं चिन्ह बदलायचं नाही, पण जर दुसरी निगेटिव्ह साइन असेल तर या सूत्रामुळे ती पॉझिटिव्ह होणार आहे. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 - 1 दॅट इज 1 स्क्वेअर प्लस -5 मधून 3 गेले म्हणजे -2 स्क्वेअर इज इक्वल टू, मी आता इथेच लिहितो, मला पुढे संख्या पाहिजेत म्हणून. सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4 दॅट इज 4 + 1 इज इक्वल टू √5. बघा, दिस इज स्टेटमेंट नंबर 1. आधी आपण प्रथम काढलं AB चं डिस्टन्स, ते आले √5. आता आपल्याला दुसरं डिस्टन्स काढायचंय BC चं. सो सारखं फॉर्म्युला लिहायचा नाही, आता लक्षात ठेवा, फॉर्म्युला एकदाच लिहायचा आहे. आता आपण BC चं डिस्टन्स काढतोय. सो BC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, लुक हियर, BC इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 -4
-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 y2 मायनस y1 7 हे निगेटिव्ह आहे त्यामुळे 7 + 5 ब्रॅकेट स्क्वेअर सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -4 -2 चिन्ह समान आहे त्यामुळे त्यांचे ऍडिशन करा 4 ने 2 6 सो -6 स्क्वेअर प्लस 7 5 12 चा स्क्वेअर 12 स्क्वेअर इज इक्वल टू -6 चा स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 36 6 चा वर्ग 36 12 चा वर्ग 144 144 सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आणि करा ऍडिशन 6 आणि 4 10 शी 0 पाचाला 1 4 ने 1 5 ने 3 8 एकाचा 1 180 आता 180 ची फोड तुम्हाला माहिती आहे 36 गुणिले 5 सो इथे लिहितोय सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 36 into 5 म्हणजे 180 होता 36 चा स्क्वेअर रूट होतो 6 रूट 5 म्हणजे याचं उत्तर आलं सेकंड दिस इज इक्वेशन नंबर 2 आपण हे कुणाचं डिस्टन्स काढलं तर BC चं डिस्टन्स आलं 6 रूट 5 आणि AB चं डिस्टन्स आपण काढले ते आलं रूट 5 नाउ फाइंड द डिस्टन्स बिटवीन A and C AC सो डिस्टन्स AC is equal to square root of look here AC x2 minus x1 so -4 -1 bracket square plus y2 minus y1 7 plus 3 bracket square निगेटिव्ह होतं त्याचं पॉझिटिव्ह झाले सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -4 -1 दॅट इज -5 स्क्वेअर प्लस 7 आणि 3 10 10 स्क्वेअर सो इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5 चा स्क्वेअर 25 प्लस 10 चा स्क्वेअर 100 सो इज इक्वल टू सम येते 125 125 ची फोड करा 25 5 25 असेल सो हियर आय राइट हियर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 25 into 5 so is equal to square of 25 is of 5 root 5 so this is statement number 3 बघा आपण मी आता इथे परत एकदा लिहितो काय काय आपण काढलं ते आपण असं काढलंय AB is equal to square root of 5 होतं मिळालं आपलं स्टेटमेंट नंबर 1 मध्ये BC मिळालं 6 root 5 स्टेटमेंट नंबर 2 मध्ये मिळालं आणि स्टेटमेंट नंबर 3 मध्ये AC मिळालं आपल्याला 5 root 5 दिस इज स्टेटमेंट नंबर 3 आता स्टेटमेंट नंबर 1 2 3 चा ऑब्झर्वेशन करा सो फ्रॉम इक्वेशन 1 2 3 लुक हियर 5 AC 5 root 5 प्लस 1 root 5 दॅट इज 6 root 5 म्हणजे आपल्याला फ्रॉम इक्वेशन 1 2 3 काय मिळते बघा फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 we get 6 root 5 is equal to 5 root 5 plus root 5 so therefore हे परफेक्ट व्यवस्थित लिहा सो therefore 6 root 5 म्हणजे कोण आहे BC is equal to 5 root 5 कोण आहे AC plus root 5 कोण आहे AB म्हणजे BC is equal to AC plus AB म्हणजे एका डिस्टन्सची लांबी उरलेल्या दोघांच्या बेरजे इतकी आली सो therefore आता खाली लिहा therefore points A, B and C are collinear अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सला गणित परीक्षेला येतं इथे फक्त बदल लक्षात ठेवा जर यांची कुणाची दोघांची ऍडिशन तिसऱ्या इतकी आली नाही तर इथे नॉट इक्वल टू लिहायचं आणि इथे पॉइंट्स ABC आर नॉट कोलिनियर जे काय पॉइंट दिले असतील ते नॉट कोलिनियर अशा पद्धतीने तुम्हाला कोलिनियर सिद्ध करता येईल 3 डिस्टन्स काढायचे कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी असेल तर कोलिनियर अदरवाइज नॉट कोलिनियर